नमस्कार मंडळी. तर इथं मस्त अशी मी खारी शंकरपाळी बनवली. म्हणजे शंकरपाळी म्हणजे लांबडी जी पापडी असते ती मी बनवलेली आहे बघा. कारण माझ्या जाऊबाईंची जी मुलगी आहे म्हणजे माझी पुतणी ती आता जाणार होती मुंबईला जॉबला तिकडे असल्यामुळे तिला देण्यासाठी मी मस्त अशी खारी शंकरपाळीच याचं नाव तरी आहे मी तर ठेवलेलं. तुम्हाला काय वाटतं हे सांगा नक्की कमेंटमध्ये. तर मी बनवलेली आहे तिला देण्यासाठी. तर मस्त अशी पहिल्यांदाच बनवली आणि खूप छान आणि टेस्टी झालेली. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर याची डिटेल रेसिपी तुम्हाला नक्की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल त्याचा. तर इथं बघा गव्हाचं दळप वगैरे करून झालं होतं माझं. लई सकाळची अशी गडबड होती. तर पटपट आवरायचं काम, जरा बाहेर पण जायचं होतं त्यामुळे चाललं होतं. तर वातावरण बघा खूप असं छान झालं आहे. तर आदित्य आलेला होता, तो पण थोडं आली की त्याची मदत वगैरे होते. वैरण वगैरे आणायचं त्याचं चाललेलं होतं. अहो द्यायला लागले ते वैरण वगैरे काढून. मग तो म्हटला वैरण वगैरे आणतो. आणि माकडाने जर म्हणायला गेलं तर एवढं दमवून काढलं आहे ना, भरपूर माकडे येतात सारखं. 2 ते 3 दिवस झालं गेली की आणि आलेली आहेतच. तर आदित्य वैरण लागला होता हत्ती गव्हाचा, आम्ही एका साईडला लावलेला आहे तो हत्ती गव्हात, तो घेऊन यायला लागला होता. आहोनी काढून ठेवलं होतं आणि तो चहा प्यायला लागला होता. मग चहा पिल्यानंतर त्याला ये असं सांगितलं होतं. मग तो तिकडं घेऊन वगैरे यायला लागला होता. आणि माकडं काय करतात, जे आपण हाब्रेट वगैरे असं ते कणसं वगैरे बाहेर ठेवलेली होती ती घेऊनच चिंचेच्या झाडावरती लागली पळायला. गवारीची झाडं वगैरे अशी हुसकवायला लागली. तर इथं समोर जे तुम्हाला दिसते ते आपण तुरी होत्या, तुरी मागच्या वेळेला ज्या लावलेल्या होत्या त्याच्या ज्या शेंगा आहेत ना त्या आलेल्या आहेत बघा. तर आता यंदा पण आपण तुरी वगैरे लावणार आहोत. आणि इथे बघा काकडीचे वेल आहेत ते पूर्ण करपून गेले ते. कारण कसं होतं, पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस ऊन सारखं चालूच आहे. आणि पाणी जे साचलेलं असतं ते खाली तळाला पाणी जातं, त्यामुळे काही गवारी बघा पूर्णपणे जळली आहे. गवारी पूर्णपणे पिवळसर पाणी असं पानं वगैरे त्याचे झालेले आहेत. त्यामुळे आता म्हटलं की जोपर्यंत निघते तोपर्यंत काढायचं. त्याच्यानंतर जी गवारीची जी झाडं आहे ते काढून टाकून जो आपण श्रावण घेवड्याचे बी आणलेले आहे ते बी मस्त असे लावून घ्यायचे. श्रावण घेवडा म्हणजे 2 ते 3 महिन्यानंतर म्हणजे श्रावणामध्ये तो घेवडा आपल्याला विकायला येतो आणि दर पण चांगला असा गावतो. त्यामुळं बघा इथं मी स्वच्छ असं करून घेणार आहे. आता तण वगैरे त्याच्यातलं काढून वगैरे घेणार आहे. तर इथं बघा पूर्ण असं पिवळं पडले, ती जी पानंच आहेत ती पूर्ण अशी पिवळी पडलेत बघ. त्याच्यात म्हणजे अंशच राहिला नाही, ताकद म्हणून त्याच्यात काय अशी राहिलेलीच नाही आहे असं झालं आहे. आणि एकच वांग्याचं जे रोप आहे बघा, बिया पडलेलं असतात त्याचं उगवलं, पण त्याची वांगी कशी होतात, किडकीच वांगी निघायला आहेत, किडकीच निघायला लागली ती. पण बागेमध्ये औषध वगैरे मारायला लागल्यानंतर त्याच्यावर औषधाची फवारणी वगैरे आहे ती जाते, पण तरी पण किडकीच वांगी निघायला लागली ती. त्यामुळे यंदा आम्ही वांग्याची जी रोपं वगैरे आहेत ते आणले नाहीत. तर मागच्या टाईमाला आणली होती, काय रोपं उन्हाच्या टेम्परेचरमुळे जळली. त्यामुळे ह्या वेळेला काही इच्छा झाली नाही आणायची. पडकं जे बी पडलेलं होतं तेच उगवलेलं होतं. तर ही बघा आहोनी काय केलं होतं, तर निम्मच अशी जी झाडं आहेत ती अशी कट मारली होती. निम्मी कट मारल्यामुळं त्याची जी फुटवा आहे तो फुटला. त्याला शेंगा वाळून पावसामुळे खराब व्हायला लागल्या. या तुरीच्या शेंगा नाही म्हणत 3 ते 4 किलो मला निघाल्या होत्या. आहोंचे जे जोडीदार आहेत त्यांच्या घरी दिल्या. डाळ पाडल्यानंतर डाळ थोडी, कारण त्यांनी पण आपल्याला दिलेली होती. पुन्हा जाऊबाईंना थोडी दिली, मी थोडी, माझ्या मावशीला थोडी असं दिली. तर असं करून मी ही केलं. तर चांगली डाळ पण ह्याची म्हणजे झाली होती तुरीची. आपण जर विकत बाजारमध्ये आणायला गेलं तर त्याची किंमत जास्त आहे तुरीची डाळ. आणि तुरीची डाळ वरण करण्यासाठी, डाळ कांदा करण्यासाठी, त्याची डाळीची आमटी बनवण्यासाठी उपयोग बऱ्याच वेळेला होतो. आणि मला कसं होतं, बाजारामध्ये गेलं ना तुरीची डाळ ही लागतेच, महत्त्वाचं. मी घेते मुगाची डाळ आणि तुरीची डाळ. तर इथं बघा आमच्या जाऊबाईंची जी गवारी आहे ती इतकी छान आली. त्यांची जी क्वालिटी जी बी आहे ती वेगळी आहेत आणि माझी व्हरायटी म्हणजे जी क्वालिटी आहे ती वेगळी आहे. त्यांचं कसं होतं, पाण्याचा निचरा होतो खाली, बुंड्यावरती पाणी तसं राहत नाही आहे. कारण ड्रीपच्या खाली बरोबर बागेच्या म्हणजे झाडांच्या दोन्हीमध्ये असं त्यांनी लावलेलं आहे. तसं आपलं नाही आहे. आपलं कसं पाटामध्येच असं लावलेलं आहे ते. त्यामुळे ते कसं पाण्याचा जो निचरा न झाल्यामुळं साठावून पांढरी राहिल्यामुळं काय होतं, ते खराब व्हायला लागले झाडं. आणि गवारीच्या शेंगा आहेत ती माकडीसारखी वरबडायला लागली ती. आणि काकडीसाठी ती माकडी येतात ती. आणि काकडी सगळी वरबडून सगळी काय ठिकाणी तर त्याचे बेलच उपसून टाकले आहेत माकडांनी. 2 ते 3 दिवस झाले की माकडीसारखी आलेली आहे ती. अजिबात माकडं हलायला नको म्हणते ती. जिथं त्यांना खायला मिळते ना तिथून तर 4 ते 5 दिवस तर हलतच नाहीत. आता आमच्या इथं घरासमोर चिंचेचं झाड मोठं असल्यामुळे चिंचेच्या झाडावरती काय पाला काय असेल ते वरबडून ते खातात.
शेजारी आमच्या जाऊबाईंचं झाड वगैरे आहे आंब्याचं, तर तिथं जातात ते आंबे वगैरे तोडून शेणा घेऊन खायला वगैरे आणतात, सगळं पाडतात. सगळं शेवग्याचा जो पाला असतो, फुलं असतं ते खातात वर पडून. त्यांना काही खाता येईल ना तेवढं खातात. आता शेजारी आमच्या ज्यांचं शेत आहे ना, त्यांनी काय केलं, बांधाच्या साईडला केळीची झाडं, त्याला केळीचे फणी आलेले आहेत, अशा आजच कच्चे आहेत. तर त्याच्या ते केळाचे जे फणी आहेत ना, त्याची केळं सोलून असं म्हणजे असं टाकतात वरबडून, खातात नाही, आरत कच्चेच खातात आणि ते तसंच टाकून देतात. असं करायला लागले ते. तर आता बघा शेतामध्ये म्हणजे आमची जी बाग आहे ते आम्ही करण्यासाठी दिले, तर त्या बागेमध्ये पण आता ते काय करलेले आहेत, स्वच्छता करायला आहेत. म्हणजे त्यांनी भुईमुग वगैरे करणार आहेत यंदा, शेंगा वगैरे, कारण आता शेंगा भरपूर महाग झाल्या त्या, त्यामुळे ते शेंगा वगैरे करणार आहेत. त्यामुळे ते घरातल्या घरात स्वच्छता करायला आहेत बागेमध्ये. तर इथं बघा कडेला एक ओपा तुम्हाला दिसतोय, तर त्या ओप्यामध्ये काय झालं आहे, डाळिंबाचं एक झाड आलेलं आहे. म्हणजे आपण काय लावलेलं वगैरे नाही आहे, तर ते मनानंच उगवून आलेलं आहे डाळिंबाचं झाड. मग आम्ही एक वर्ष डाळिंब म्हटलं असू ते खायला वगैरे येतात आणि तसे गोड होते डाळिंब वगैरे. तर म्हटलं आता ह्या वेळेला काय करायचं, डाळिंबाचं झाड आहे ते काढायचं. का काढायचं त्याचं कारण पण आता मी तुम्हाला सांगते. वारं जेव्हा सुटलं होतं, वाऱ्याचा वेग शेतामध्ये कसं असतं, लांब लांब घर असल्यामुळे जास्त असतो, आणि त्या वाऱ्याच्या वेगामुळे जे डाळिंबाचं जे झाड आहे ना ते पडलं, आणि ते पडलं आहे बघा तिरकं, आणि त्यामुळे तिथं काही मला लावताच येणं झालं. मी 2दा भांगरलं, तिथं स्वच्छ केलं, तरी बघा तण वगैरे आलेलं आहे. आणि तो थोडे थोडे गवारी पण आली जी लावलेली होती, काकडीची वेल वगैरे थोडे थोडे. तर इथे बघा डाळिंबाचं जे झाड आहे ना ते पूर्णपणे कलटी मारलं आहे. आणि आम्ही म्हटलं होतं ह्याला फुलकळी वगैरे भरपूर आली, असू दे ठेवायचं, नंतर आपण काढायचं, याला काटे वगैरे आहेत बारीक बारीक. तर काय झालं, ते डाळिंबाचं झाड पडल्यामध्ये तर काय आपल्याला पीक दुसरं काय लावताच येणं झालं. त्यामुळे बघा हे छोटे छोटे डाळिंब काढू पण वाटत नाही, पण नाही इलाजानं आता काढलं तर पाहिजे. बघू आता आहो कधी काढतो म्हणते, ती काढतो तर म्हटले ते झाड काढल्याशिवाय तर काही लावता येणार नाही आहे. आणि त्याच्या साईडलाच केळीचं रोप लावलेलं आहे. तर केळीचं रोप थोडंसं असं वाळायला लागले पाणी घालून पण. तर आम्हाला काही प्रॉब्लेम आहे, ज्या वेळेला आम्ही केळीचं रोप आता बऱ्याच वेळेला मी लावलं, धार्जिनच नसल्यावाने ते वाळूनच जातं, किती पण पाणी घाला खत घाला त्याला, असंच व्हायला लागलं आहे. तर बघा असं खूप छान असं वातावरण झालं आहे. गवारीची झाडं तर खूप छान अशी आली होती, आणि प्रत्येकजण म्हणत होते की खूप छान गवारी आली, चांगली आली, असे सगळेजण म्हणायचे, अशी गवारी म्हणजे झाली. आता तर पूर्ण जवळ वगैरे अशी गेली बघा, इतकी चांगली होती गवारी. तर असं झालेलं आहे पावसामुळे गवारीचं. तर ही वेगळ्या व्हरायटी म्हणजे त्याची आहे गवारीची. तर त्या मनानं आपल्याला पीक पण गवारीनं भरपूर असं दिलं. आपण जेवढे बी आणलं त्याच्या दुप्पट आपल्याला दिलं म्हणायला काही हरकत नाही. तर असं गवारीनं आपल्याला पीक जे आहे ते दिलेलं आहे. तर आता 1-2-2.5 महिने गवारी असते म्हणतात, 3 महिने शेवट. त्यानंतर गवारी लागायची बंद होते. त्यानंतर झाडं काढणं गरजेचंच आहे. आता किती दिवस देते आता ती गवारी, बघूया काय निघेल तेवढी विकायची वगैरे, घरामध्ये खायला वगैरे आम्ही काढत असतो. आणि त्यानंतर आपण दुसरं काहीतरी लावायचं, म्हणजे असं श्रावणगेवडा वगैरे. तर इथं तुम्हाला दिसत असेल, इथं काय झालं आहे की मोठ्याच्या मोठी जी काकडी आहे ती अशी बघा, काकड्या ज्या आहेत ते पिवळ्या पडल्या त्या अशा. तर त्या आता काकड्या काय करणार आहे, ते बियासाठी आता काढणार आहे मी. बरंचसं बी वगैरे असं काढून ठेवलेत काकडीचं भरपूर. आता पुढच्या वर्षी आणायला लागत नाही, 2-2 बी घातलं तर भरपूर काकडीचं बी निघते ती. तर आता तशा पद्धतीनेच बघा आपण आता ती बी काढून वगैरे ठेवणार आहे. तर बघा तण वगैरे भरपूर असं आले, जास्त तण आलेलं आहे त्यामध्ये शेतामध्ये आपल्या. तर ते तण वगैरे आता काढून सगळं घेणार आहे. आता यंदा म्हणतात की पाऊस वगैरे कमी आहे, तर आता जून महिन्यापासून पाऊस लागायला सुरुवात होते, तर अजून पावसाचं नाव नाही अजिबात, कसला ते पाऊस वगैरे नाही आहे. तर उन्हाळा जर म्हणायला गेलं तर उन्हाळा जसा मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये असं जसं कडक असतो ना तसं ऊन लागतं आहे अगदी कडक. अगदी एप्रिल महिन्यापासून वारं वावदू सुरू होतं, पाऊस वगैरे सुरू होतो, तरी सुटकानं ह्यांदा काही सुटकान नाही. म्हणतात की ह्यांदा वाळला दुष्काळ पण असू शकतो असं म्हणतात. आता बघूया निसर्गाच्या ह्याच्यावरती, निसर्गाचं कधी म्हणजे हे होतं काय सांगता येत नाही, कधी पाऊस कधी ऊन. त्यामुळे आता इथून पुढे जर म्हणायला गेलं तर आता 2 महिने राहिले थंडी वगैरे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा. धन्यवाद.